आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे फोन लाईन वरून आहेत। अंबादास जी, आपण पाहतोय या ठिकाणी नाशिकच्या हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी केली जाते। आधीही तपासणी केली गेली नव्हती, मात्र राऊतांच्या आरोपानंतर ही तपासणी केली जाते। कसं पाहता या सगळ्याकडे? स्टंटबाजी आहे खरं तर। त्याच दिवशी बॅगा तपासायला पाहिजे होत्या, नाही तपासल्या तर बॅग उचलून मुख्यमंत्र्यांच्या गाड्या कुठे कुठे गेल्या आणि कुठे बॅग उतरवल्या याची तपासणी व्हावी। ही तर आता ह्या सगळे आरोप झाल्यानंतर इथं स्टंटबाजी तपास यंत्रणा, त्या दिवशी तपास यंत्रणा काय झोपलेल्या होत्या का? मात्र दानवेजी, यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? मला तर राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे सगळे डिटेल्स। अजून इलेक्शनला 20 तारीख लांब आहे, बिलकुल या 2-4 दिवसात सगळ्या गोष्टी समोर येतील। अगदीच आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे, त्यामुळे हा सगळं स्क्रिप्टेड असल्याचा थेट आरोप तुम्ही करताय का? अगदीच धन्यवाद अंबादास जी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय हे सगळं स्टंटबाजीचं प्रकरण असून यामध्ये आधीच का बॅगांची तपासणी केली गेली नाही असं अंबादास दानवे म्हणाले।